हरे कृष्णा हरी बोल. सर्वात प्रथम भगवंतांचरणी नम्र वंदन करूया आणि आपला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या चरणी देखील नम्र वंदन करूया. आणि आपला उपक्रम जिथून सुरू झालेला आहे, मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष श्री नामनिष्ठा दास यांच्या चरणी देखील नम्र वंदन करून उपस्थित सर्व साधकांचे वर्गामध्ये स्वागत आहे. हरे कृष्णा हरी बोल. आता मंगलाचरण घेऊया. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे बोल. आजचा अध्याय आहे 16वा, दैवासुर संपद विभाग योग, म्हणजे दैवी आणि राक्षसी गुण. आता हे जाणून घेण्यापूर्वी काल आपण जो 15वा अध्याय पाहिला त्याचा सारांश आपण थोडक्यात इथे बघून घेऊ. आता कालचा सारांश मध्ये काय विषय होते आणि मुख्य शब्द भगवंतांचे काय होते. तर विषयांमध्ये भौतिक जगापासून अलिप्त होणं. मग ते कसं, तर मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा, म्हणजे मनुष्याने दृढ निश्चयाने अनासक्ती रूपाने शस्त्र, म्हणजे या अनासक्ती रूपाच्या द्वारा हे जे शस्त्र आहे याने हा वृक्ष तोडायला हवा. मग हा जीव जो आहे तो स्थलांतर कसा करतो, तर पश्यंती ज्ञान चक्षुषः, म्हणजे जीव एका देहाला सोडून दुसऱ्या देहात जेव्हा प्रवास करतो तर हा ज्ञान चक्षुद्वारा ज्ञानी जाणू शकतो. आणि मग कृष्ण देखभाल करता म्हणून आहे, तर मग तो कुठे आहे, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, म्हणजे सर्वांच्या हृदयात भगवंत आहे. आणि सर्व वेद जाणायचे म्हणजे वेदांताचा कर्ता आहे आणि वेद जाणणारा देखील कोण आहे, भगवंतच आहे. मग वेदांत सूत्राचा सारांश म्हणजे आपण काल जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, म्हणजे कोण पुरुषातला पुरुष उत्तम कोण आहे, मग या वेदांचा सूत्रांचा सारांश काय आहे, तर वैदिक शास्त्राचं हे परम रहस्य सार जो समजून घेतो तो मनुष्य कसा आहे, बुद्धिमान आहे. बुद्धिमान तो होतो आणि त्याबरोबरही ते मनुष्य जन्माचं तो सार्थक करू शकतो, कृतार्थ होतो. आणि अशा प्रकारे कालचा आपण पुरुषोत्तम योग नामक अध्याय पाहिलेला. आता आजचा जो अध्याय आहे 16वा, तो आपण इथे आता सुरुवात करणार आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक जनांचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, सूची,
आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलेषापासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हरे कृष्ण. आता बघा, आता हा भगवंतांच्या मुखातून पूर्ण या अध्यायाचा आरंभ होत आहे. म्हणजे या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं सविस्तर वर्णन आहे. आता संपतचा अर्थ संपत्ती, पण ही संपत्ती म्हणजे फक्त पैसा आहे का? तर नाही. पैशाच्या धनाबरोबरच बुद्धीचं धन, बलाचं धन याचाही यामध्ये समावेश होतो. म्हणजे ज्या ठिकाणी एकट्या शक्तीची पूजा होते त्या ठिकाणी राक्षस निर्माण होतात. म्हणजे बलाबरोबरच कामना, अहंकार आणि क्रोध येतो. आणि आता इथे भगवंतांनी काय सांगितलं आहे, की भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञान करता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती, सात्विक दान, इंद्रियांचं दमन, भगवंत, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसंच अग्निहोत्र इत्यादी सर्व उत्तम कर्मांचं आचरण आणि त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचं पठण पाठण, भगवंतांच्या नामाचं, गुणांचं कीर्तन, स्वधर्माचं पालन, त्यासाठी कष्ट सोसणं, शरीर आणि इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता, म्हणजे काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारे दुःख न देणं, यथार्थ आणि प्रिय भाषण, म्हणजे आपल्यावर अपकार करणाऱ्यांवरही न रागवणे, म्हणजे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा आणि अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणं, कोणतीही निंदा वगैरे न करणं, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणं, कोमलता, लोकविरुद्ध आणि शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणं. अशा प्रकारे पुढे अजून सांगून दिलंय की तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न ठेवणे, स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व दैवी संपत्ती घेऊन आलेल्या जन्मलेल्या माणसाची लक्षणं आहे. आणि याच्यामध्ये नातीमानिता शेवटच्या याच्यामध्ये जो दिलाय दैवी गुणातील शेवटचा हा जो गुण आहे, म्हणजे 26 गुण आहेत, त्यामध्ये अहंकार नसणं म्हणजे काय आहे? नातीमानिता. म्हणजे मी केवढाही मोठा असो, कितीही विद्वान असो, कितीही बलवान असो, कितीही कीर्तिवान असो, पण मला त्याचा अहंकार नसावा. हे सारे माझे नाही, तर भगवंतांनी मला दिलेले आहे, असा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि त्यामुळे इथे हे जे गुण सांगून दिलेले आहेत, तर मग याच्यामध्ये एक साधारण बघा, आता श्रीमंती ही केवळ आता आपण म्हणलं की धनाची नसावी, तर गुणांची, म्हणजे ही दैवी संपत्ती जी आहे, ज्याचं उदाहरण आपण माहिती आहे की रतन टाटा यांच्यापाशी होती. म्हणजे ते कसे होते? निरहंकार भावनेने त्यांनी आपल्या धनाचा विनियोग जनकल्याणासाठी केला. कॅन्सरच्या पेशंटसाठी त्यांनी हॉस्पिटल उघडलं. आणि ही त्यांची सेवा म्हणजे नातीमानिता, कोणताही अहंकार नाही. आणि म्हणूनच लोकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं आणि ते त्यांच्या समोर नतमस्तक होत. असे हे 26 दैवी गुण माझ्यात येऊ दे ही भगवंतांजवळ सर्व भक्तांनी प्रार्थना करायला हवी. म्हणजे माझ्यामध्ये अहंकार, क्रोध यायला नको. मी माझ्या पुरुषार्थाने सर्व कमावणार आहेच, पण यामध्ये भगवंतांच्या कृपेला प्राधान्य द्यायला हवं. म्हणजे आता तुम्हाला काय आणि किती द्यायचं हे भगवंतांना ठाऊक असतं. आणि आजपर्यंत आपल्याला भगवंतांनी काय काय दिलं याची यादी केली तर ती फारच मोठी होईल. म्हणजे साधा विचार केला, रोजचा श्वास, सकाळी उठल्याबरोबर आपण जेव्हा उठतो, नाहीतर बरेच जणांच्या काही अशा आपल्याला बातम्या येतात की रात्री झोपेतच, आणि मग अशा प्रकारे अतिशय मौल्यवान हा पहिलाच श्लोक आहे की ज्याच्यामध्ये दैवी संपत्ती आणि त्याचा उलगडा आपल्याला ते सविस्तरपणे सापडतो. आणि पुढे आता एक एक श्लोक बघणार आहोत, मग आसुरी संपत्ती पण सांगून दिलेल्या आहेत. हरे कृष्ण. श्लोक पठण करते. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. आता या एकाच श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी 6 आसुरी लक्षणं सांगितली आहे. म्हणजे दंभ,
आता दंभ म्हणजे काय? देखावा करणं. जे आपल्याजवळ नाही ते म्हणजे भासवणं, म्हणजे तो खोटाच आभास, की मी काहीतरी आहे किंवा माझं असं आहे, या सर्व मी, मला, माझं जे दाखवणं असतं त्याला दंभ म्हणतात. दर्प काय आहे? अहंकार. म्हणजे तो संपत्तीचा, बलाचा, विद्येचा दर्प. म्हणजे हा अहंकार आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो. आणि अभिमान, अभिमान तर म्हणजे चांगल्या अर्थाने आपल्याला घेता येतो, पण या आसुरी संपत्ती त्याला गर्व असं म्हटलेलं आहे. मराठीत काय म्हणतो आपण? गर्वाचं घर खाली. म्हणजे गर्विष्ठ मनुष्य इतरांना काय करतो? क्षुद्र लेखतो. आणि त्यामुळे हा सुद्धा आसुरी संपत्ती आहे. क्रोध काय आहे? की आसुरी गुणातील क्रोधावर भगवंतांचं जास्त लक्षण असतं. आता बघा इथे स्क्रीनवर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे हा हत्ती अतिशय पिसाळलेला, रागावलेला, म्हणजे अत्यंत आक्रमक झालेला आहे. आणि या स्थितीमध्ये हा असामान्यपणे वागतो. म्हणजे त्याला तो इतर मानवांवर, प्राण्यांवर कशाही प्रकारे हल्ला करू शकतो आणि आजूबाजूच्या वातावरणाचं नुकसान करू शकतो. आणि या क्रोधावर विजय मिळवून म्हणजे मी कुठेतरी दैवी गुणाकडे वळू शकतो. यासाठी एक क्रोधाचं उदाहरण दिलंय. मुळात बघा, बी फॉर काय म्हणतो आपण? बर्थ. आणि डी फॉर डेथ. आणि या दोघांमध्ये म्हणजे ए, बी, सी आपण जेव्हा म्हणतो, आणि डी म्हणजे बी आणि डी मध्ये काय आहे? सी आहे. तर सी चा अर्थ काय येतो? चॉईस. म्हणजे जन्म आणि मृत्यू आपल्या हातात आहे का? नाही. मग मी क्रोध का करावा? आणि जन्म मृत्यूच जर माझ्या हातात नाही तर मी शांतीने का राहू नये? हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे. आता बऱ्याच वेळा बघा, बऱ्याच जणांची नावं शांती वगैरे शांत असते, पण त्यांचं जीवन मात्र कसं असतं? अशांतच असतं. आणि अशा प्रकारे आपण आपला निर्णय घेण्यासाठी सी जो दिला आहे, बी आणि डी मधला, तर सी म्हणजे कायम चॉईस. म्हणजे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कुठे क्रोध करायला हवा, कुठे थांबायला हवं, त्यासाठी इथे सांगून दिलेलं आहे. पुढे काय आहे? पारुष्य म्हणजे कठोरता. तर ही कठोरता इतकी भयंकर आहे की त्यामुळे इतरांचं नुकसान होऊ शकतं. आणि नंतर आहे अज्ञान. 6वा जे सांगून दिला आहे आसुरी संपत्तीमधील शेवटचा दुर्गुण म्हणजे अज्ञानामुळे काय होतं? योग्य मार्ग सुचत नाही. चांगलं आणि वाईट यामधला फरक नाही समजल्यामुळे पाप पुण्य देखील कळत नाही. आणि अशा प्रकारे या श्लोकामध्ये 6ही आसुरी गुणांचं वर्णन आलेलं आहे. आता बघा, भुजंग जो असतो तो कसा असतो? विषारी असतो. तसाच त्याचा जो काय असतो, तो पिल्लू, छोटा बच्चा, तर तो पण विषारीच असतो आणि तो चावल्यावर मृत्यू येतोच. तर अग्नीच्या छोटीशी ठिणगी जर पडली तर त्याने एखादं घर देखील जळून जाऊ शकतं, राख होऊ शकते, भस्मसात होतं. आणि त्याचप्रमाणे या आसुरी गुणांमुळे आपल्यातीलही दैवी गुण नष्ट होतात. आता ही 6 दोषांची लक्षणं इथे सांगितली आहे. मग आता फळ काय आहे बरं याचे? त्यासाठी बघूया 16.5 दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. हरे कृष्णा. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणाचं जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता दैवी संपत्तीमुळे काय मिळतो? मोक्ष. आणि आसुरी संपत्ती बंधनात टाकणारी आहे. आणि भगवंत काय म्हणतात? अर्जुना, तू काही शोक करू नकोस. का? तर तू दैवी संपत्तीने युक्त असल्यामुळे तुला चिंता करण्याची काहीही गरज नाही. आपणही सगळे बघा, भगवद्गीतेच्या चिंतनात असल्याने सलग 18 दिवसांचा हा संकल्प केलाय आपण या नियोजित वेळेला. आणि आपला हा सर्व जो संकल्प पूर्ण करत आहोत, तर मग आपल्यालाही म्हणजे आपण भगवंतांच्या शरणागत असल्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र कुठल्याही परिस्थितीत सांभाळून राहावं, ही दक्षता जरूर पाळावी. मग आसुरी संपत्तीचं काय फळ आहे बरं? ते पाहूया. हरे कृष्ण. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून असुर गुणांचे विवरण ऐक. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता आपण बघा दैवी संपत्तीचं फळ पाहिलं. आता या जगामध्ये दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती असणारच आणि आहेच. जिथे राम आहे तिथे रावण आहे, जिथे कंस आहे तिथे कृष्णही आहेच. अशा प्रकारे दैवी प्रवृत्तीचे आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक यापूर्वीही होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहणारच.
म्हणजे ज्या प्रवृत्तीचं पारडं जड होईल ती प्रवृत्ती अधिक बळावते. आता पहा, कोणतंही वाद्य म्हणलं की आवाज येणारच. जिथे गुळ आहे तिथे मुंग्या येणार. जिथे सुगंधी फुलं आहे तिथे भुंगे येणारच. आणि जिथे घर्षण आहे तिथे अग्नी असणारच. त्याचप्रमाणे या मनुष्य शरीर आहे तिथे दैवी गुणांबरोबर काही आसुरी गुण असणारच. आणि आपल्यामध्ये कोणते गुण आहेत आणि कोणते गुण अधिक वाढवायला हवे, याचा विवेक मनुष्याजवळ आहे. आणि त्या सौभाग्यानेच आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. आता आपण अशा दोन दुभाजक डिवायडर मध्ये उभे आहोत, जिथे एक मार्ग दैवी गुणसंपदेकडे जातो, दुसरा मार्ग आसुरी गुणसंपदेकडे जातो. पण पण मात्र कोणत्या मार्गावरून जावं या संभ्रमात असतो. आणि भगवंत आसुरी संपदेबाबत आता म्हणून सविस्तर सांगू लागतात. आता पुढील श्लोकापासून म्हणजे पुढे स्क्रीनवर जे तुम्हाला दिसेल, तर 7 पासून ते 20व्या श्लोकापर्यंत आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्यातील दुर्भाव, दुर्गुण आणि दुराचार याबद्दल ज्या म्हणजे त्यांची दुर्गती कशी होते याचं वर्णन आता आपण पाहूया. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यांतेषु विद्यते. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे बघा, पूर्ण सविस्तर आता आपण पाहणार आहोत. न शौचन अपि चाचारो म्हणजे शौच, अशौच, आचार विचार, प्रवृत्ती निवृत्ती याबाबत योग्य मार्गदर्शन म्हणजे परिवारातील व्यक्तींकडून ते काही झालेलं नसतं. म्हणजे अंतर्बाह्य शुचिता म्हणजे काय याबाबत अनभिज्ञ असलेल्या, अज्ञानी असलेल्या व्यक्ती कशा होतात, आचारहीनच बनतात. जसं याप्रमाणे इथे स्क्रीनवर दिसत आहे की कशा प्रकारे हे अज्ञानी आहेत आणि अनभिज्ञ आहेत, त्यामुळे हे आचारहीन बनलेले आहेत. आणि मग ते आसुरी स्वभावाचे मनुष्य पुढे काय सांगतात? सत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम्. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. कृष्ण. आता हे आसुरी स्वभावाचे मनुष्य यांच्या स्वतःच्याच काहीतरी आचारहीन असल्यामुळे, अज्ञानी असल्यामुळे, अविवेकी असल्यामुळे त्यांना तो दृष्टिकोनच नसतो की भगवंतांमार्फत सर्व आहे. पण ते इथे काय म्हणतायत की हे जग कसं आहे, आश्रयरहित म्हणजे सर्वथा खोटं, ईश्वराशिवाय आपोआप सर्व केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना काय वाटतं की काम हेच त्याचं कारण आहे. आणि या असत्य बोलणाऱ्या या आसुरी प्रवृत्तींच्या व्यक्तींचं स्वतःच असं एक विशेष, ज्याला काहीच लॉजिक नाही, त्याला ते तत्वज्ञान ते मानतात. आणि त्यांच्या मते ईश्वर, भगवंत, परमतत्व अशी नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाही. यांच्या स्वभावाविषयी भगवंत आणखीन स्पष्टतेने सांगतायत. पण ते पाहूया पुढे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे अशा प्रकारचे विचार म्हणजे बघा किती भयंकर आहे. म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कशा आहे, मंद बुद्धी, अल्प बुद्धीच्या म्हणजे कसलं पुण्य कसलं पाप अशा विपरीत ज्ञानाचे लोक अल्प बुद्धी असतात. म्हणजे त्यांना काही त्याची दिशाच नसते, त्यांची सगळी दशा झालेली असते. ते स्वतः बरोबर इतरांचाही नाश करतात. क्षयाय जगतो हिताहा, क्षय म्हणजे काय, नाश. जगाच्या अहितासाठीच यांचा जन्म झालेला असतो. आता 4-5 दिवसापूर्वीच आपण काश्मीरचं जे प्रकरण पाहिलेलं आहे, त्या बातम्या पाहत आहोत. त्या आसुरी संपत्तीने हे लोक कसे आहेत की कोणत्या गोष्टींवरनं यांनी जीव हत्या केलेली, किती भयंकर प्रकार आहे. आणि मग हे जगाचं अहितच आहे आणि यांचा जन्म त्यासाठीच झालेला असतो. ज्यांना दुसऱ्यांच्या दुःखाने आनंद होतो आणि दुसऱ्यांच्या आनंदाने दुःख होतं. आणि त्यामुळे त्यांची बुद्धी कशी असते, विकृत असते. पुढे बघूया. हरे कृष्ण.
कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव शुचिर्भूत कर्म करण्यास प्रतस्थ झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे असुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ते स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात की कशा प्रकारे हे आसुरी प्रवृत्तीचे या विचारांचे लोक कशा प्रकारे वागत असतात. म्हणजे यांचं कसं असतं, दंभ, मान, मदाने युक्त असलेले, म्हणजे कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या या कामनांचा आश्रय घेऊन ते अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारतात आणि भ्रष्ट आचरण करीत जगात वावरतात. म्हणजे परस्त्रीगमन आहे, जे द्रव्य सेवन आहे, अपेय काय द्रव्य आहे ते, अभक्ष्य भक्षण आहे आणि ते काय म्हणतात त्याला ते जुगार आहे. ते या प्रकारे अशा प्रकारे म्हणजे या शास्त्रामध्ये त्याचे हे सांगून दिलेले आहे की हे दोष आहे आणि याची म्हणजे ही आसुरी वृत्ती आहे कुठेतरी. आणि मग हेच लोकांची हीच वृत्ती असते. म्हणजे ते कसं असतात की सतत असंख्य चिंतांचं ओझं घेतलेलं असतात. विषय भोगण्यामध्ये तत्पर असणारे, म्हणजे हाच काय तो त्यांना आनंद वाटत असतो. आणि या व्यक्ती कशा म्हणजे कामना आणि कठोर बंधनात बद्ध असतात आणि आपल्या कामनापूर्तीसाठीच ते धन कमवतात. म्हणजे आपल्या संपत्तीचा विनियोग ते गैर कृत्यांसाठी करतात. आणि काम, क्रोध आणि आशारूप बंधनात असणारे हे लोक धनसंचय करून काय करतात, चुकीच्या मार्गाला म्हणजे ते त्याला काय म्हणतात, ते वाममार्गी अ, जायला लागतात. तर पुढे पाहूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की बघा, सत्ययुगामध्ये रावण जेव्हा सीतामाईंना हे केलेलं होतं अपहरण, तसंच त्रेतामध्ये जेव्हा पाहिलेलं आहे प्रल्हादाचं म्हणजे आसुरी जे पिता होते हिरण्यकश्यपू, आणि इथे तर द्वापारमध्ये म्हणजे वसुदेव आणि देवकीला कशा प्रकारे कंसाने, म्हणजे हे सगळे कोण आहेत, आसुरी संपत्तीचे म्हणजे या व्यक्ती आहेत. तर आपली मनोरथ पूर्ण करण्यामध्येच ते आपला आयुष्याचा काळ घालवतात. म्हणजे अधिकाधिक मिळवावं अशी त्यांची इतकी कामना असते, ती कधीच परिपूर्ण होत नाही. म्हणजे आता आजकालच्या जगामध्ये देखील आपण छोटंसं उदाहरण पाहू शकतो की एखाद्याकडे छोटी गाडी असेल तर मोठी गाडी त्यांना हवी असते. मोठी कार मिळाली तरी ते समाधानी नसतात. त्यांना त्याहीपेक्षा अधिक फॅसिलिटी असणाऱ्या त्या मोठी गाडी हवी असते आणि याच्या प्राप्तीसाठी ते अनेक गैरकृत्यांचा मार्ग देखील करतात. आणि याच्या म्हणजे या अशा आसुरी संपत्तीच्या लोकांचा अंतरीचा दीप कधीच प्रज्वलित होत नाही. का? तर हे लोक सदैव अज्ञानाच्या अंधारातच राहतात. का बरं असं आहे? तर ते काय म्हणतात स्वतःला, मीच ईश्वर आहे, मीच सुखी आहे, मीच भोगी आहे, सिद्ध पुरुष आहे मीच आहे. धनाच्या साहाय्याने सर्व सुख विकत घेऊ शकतो. म्हणजे ईश्वराची यांची व्याख्या म्हणजे काय? तर केवळ ऐश्वर्य भोगणारा तो ईश्वर. सर्व सिद्धींनी युक्त असलेला हा मी, बलवान असलेला मी, शत्रूंना आणि इतरांनाही क्षणात मारून टाकतो असा त्यांचा दंभाभिमान असतो. म्हणजे मी मोठा धनिक, मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दान करीन, मजेत राहीन. आता इथे ज्याप्रमाणे स्क्रीनवर पाहिलं आहे की कंसाची बहीण देवकीवर म्हणजे त्याचा तर अतिशय जीव होता, पण वसुदेव आणि देवकीच्या लग्नानंतर तो दोघांना जेव्हा रथातून सोडायला की कुठेतरी स्वतः सारथी झाला. पण ज्यावेळी अचानक आकाशवाणी होते आणि म्हणतो, की मी कारण तो कंस मुळात आसुरी वृत्तीचाच असल्यामुळे कुठेतरी
आकाशवाणीने त्याला तो संदेश मिळतो की तुझा काळ जो देवकीचा 8वा पुत्र असेल तो तुला ठार मारणार आहे. आणि मग हे सर्व भयानक आवाज ऐकून तो तर कंस घाबरून जातो आणि मग तो काय करतो, त्याच क्षणात तिथे आपल्या बहिणीला मारण्यासाठी तलवार काढतो. जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की मग वसुदेवाने मग कसंबसं जमेल तसं त्या मार्गाने त्या कंसाला तिथे शांत केलं आणि शेवटी वचन दिलं, की "बाबा, जे काही पुत्र होतील ते मी तुला स्वाधीन करेल." म्हणजे इथे जे रावण हे दिसत आहे, दुर्योधन जे महाभारतात कथांमध्ये आपण पाहतो, की या दोघांमध्ये देखील सर्वात मोठ्या वाईट सवयी होत्या. म्हणजे त्या काय होत्या? अहंकार आणि क्रोध. म्हणजे इतिहासातील ही दोन्ही पात्रांनी आपल्या 2 या वाईट गोष्टींमुळे केवळ स्वतःचं प्राण गमावलं नाही, तर संपूर्ण कुळाचाच नाश करून टाकला. आणि हिरण्यकश्यपूनी तर माहितीच आहे, की राक्षसी असूनही म्हणजे जेव्हा प्रल्हाद महाराज अखंड भगवंतांचं नामस्मरण करायचे, तर एकदा ते राजसभेतही त्याला आपल्या पुत्राला मारण्याचा प्रयत्न केलेला. तरी त्यांना सुद्धा तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला नाही. अशा प्रकारे या पूर्ण 13 ते 15 श्लोकांचं वर्णन आहे. मग पुढे पाहूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता इथे सांगितलं आहे, की अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले. म्हणजे हे सर्व अज्ञान जे आहे, तर ते अनेक प्रकारांनी त्यांचं चित्त कसं असतं, भ्रांत झालेलं असतं. म्हणजे त्यांना कामोपभोग, आसक्ती या मोहजालात अडकून ते अत्यंत आसुरी वृत्तीचे लोक म्हणजे काय होतात ते, घोर अपवित्र अशा नरकात जाऊन पडतात. असं भगवंतांनी इथे सांगून दिलेलं आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता धर्म आणि अधर्म म्हणजे हे आसुरी जे असतात, तर त्यांना दंभ असतो, अहंकार म्हणजे हे इतके दोषांनी भरलेले आहेत, की प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे ते भगवंतांची निंदाच करत असतात आणि प्रत्येक प्राणीमात्रात भगवंतांचा अंश आहे. तेव्हा एखाद्याची निंदा म्हणजे साक्षात भगवंतांची निंदा आणि ही बाब त्यांना काहीही आकलन होत नाही. आणि याच अध्यायाच्या सुरुवातीला बघा दैवी गुणामध्ये एक शब्द वापरलेला की अपैशुनम याचा अर्थ आहे निंदा नालस्ती न करणे. म्हणजे एखाद्याबद्दल चांगलं बोलायचं नसेल तर न बोललेलं बरं. पण एखाद्याची निंदा करणं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान आहे. आता इथे शिशुपाल दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर. याची कथा पण माहिती आहे की बघा भगवंतांचा जेव्हा माता रुक्मिणीशी विवाह झाला तेव्हा शिशुपालाने हा स्वतःचा अपमान मानला. का तर त्याला पण कुठेतरी रुक्मिणी देवीशी विवाह करायचा होता. पण तो उचित तेव्हा नव्हता म्हणून कारण तो आसुरी संपत्तीनेच त्याचा जन्म झालेला होता. आणि अशा प्रकारे मग तो काय हळू-हळू काय भगवंतांनाच आपला शत्रू मानायला लागला. मग पुढे जेव्हा एकदा युधिष्ठिर महाराजांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला, तर तेव्हा भगवंतांचं तिथे खूप आदर सत्कार, स्तुती, गौरव हे सर्व बघून त्या शिशुपालाला मत्सर वाटू लागला. आणि मग त्यांनी काय केलं भगवंतांचा अपमान करायला सुरुवात केली. आणि भगवंतांनी शिशुपालाच्या मातेला वचन दिलेलं होतं, की कुठेतरी ठीक आहे 100 अपराध मी त्याचे माफ करेल. पण जेव्हा 101 जेव्हा अपराध केला जाईल भगवंतांची अ, दोष तो हे जेव्हा बोलेल, निंदा करेल, तर तेव्हा मात्र मी त्याला क्षमा करणार नाही. आणि मग असंच झालं, की 101 वेळापर्यंत 100 वेळापर्यंत भगवंत तिथे थांबले. त्याचं ते सर्व आजूबाजूचे राजे लोक पाहत होते, कशाप्रकारे हा दुष्ट आसुरी वृत्तीने हा भगवंतांची निंदा करत आहे. आणि मग हे सर्व 100 अपराध झाल्यानंतर 101 जेव्हा वेळा भगवंतांनी मग आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडलं आणि त्याचं मस्तक छाटून टाकलं. आता मुळात भगवंत अतिशय उदार, दयाळू, सुहृद आहे. जसं की आपण बघा 10व्या अध्याय विभूती योगमध्ये पण पाहिलं.
तेव्हा पण भगवंतांनी सांगितलं की मी सर्व विभूतींमध्ये आहे, सर्व अगदी कृपाळू आपण म्हणतो. पण कुठेतरी जेव्हा दंडो दमयताम अस्मी अशी देखील भगवंतांची विभूती आहे. म्हणजे काय, की दुष्टांचं दमन, दंड करण्याची शक्ती कोण आहे? तर भगवंत. म्हणजे भगवंत न्यायी पण आहेत, हा सुद्धा विचार इथे येतो. मग पुढे जाऊन बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध असुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हे असे जे आहेत, म्हणजे ज्यांना दंड करायचा आहे, मग तो कशा पद्धतीने, की जे द्वेषी आहे, पापी, क्रूर कर्म, म्हणजे या नराधमांना वारंवार संसारात आसुरी योनीमध्येच टाकलं जातं. हरे कृष्ण. पुढे बघूया. हरे कृष्ण. हे कोणते या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अधमगतीला, कारण भगवंतांची पण, म्हणजे आपण आता ज्याप्रमाणे सांगितलं, दंडो दमयताम अस्मी, 10व्या अध्यायामध्ये विभूती योगांमध्ये भगवंतांचा हा विभूती अवतार विशेष शक्ती आहे, की दंड करणाऱ्याला मग शक्ती जी आहे ती सोडत नाही. म्हणजे प्रत्येकाला चांगल्याचं चांगलं फळ मिळतं, वाईटाला वाईटाचं फळ मिळतच. म्हणजे ते आपल्या आसुरी प्रवृत्तीने हे लोक अधिकाधिक अधोगतीला प्राप्त होतात. म्हणजे अशा प्रकारचे हे जे मूड आहेत ते पुन्हा पुन्हा आसुरी जन्म घेतच राहतात आणि आपल्या आसुरी कर्मांमुळे ते भगवंतांना प्राप्त होतात का? तर नाही. मग कुठे जातात ते? अधमगतीला, पुन्हा पुन्हा अधमगतीला होतात आणि अशा अत्यंत घोर अशा महान नरकात जाऊन ते पडतात. मग आता मुख्य दुर्गुण कोण आहे, कोणता आहे बरं? त्यासाठी पुढचा आहे बघूया श्लोक 16.21. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशतमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मात् ते तत्त्रयं त्यजेत. हरे कृष्णा. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो किंवा नाश होतो. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आपण हे मुख्य दुर्गुण सांगून दिलेले आहे, की भगवंतांनी बघा आध्यात्मिक त्रिदोष सांगितले. म्हणजे कोणते? काम, क्रोध आणि लोभ. म्हणजे ही नरकाचीच द्वार आहे आणि ती कशी आहे? आत्म्याची नाश करणारी, म्हणजे मनुष्याची अधोगती करणारी आहे. म्हणून या तिन्हींचा नाश करावा आणि मग या सर्वापासून सुटलेल्या साधकाला निष्काम भावनेने परमगतीची कशी प्राप्ती होते? त्यासाठी पुढची स्लाइड आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, वेद पुराणात सांगितलेलं आहे, त्यानुसार शास्त्रविधींचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानुसार आचरण करावे. त्यामुळे आपल्याला काय होतं? परमगती प्राप्त होते. आणि मग भगवंत सांगत आहेत, की हे कौंतेया, अशा व्यक्ती मलाच, माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतात. हा जो प्रवास दाखवलेला आहे तुम्हाला, जो दिसत आहे स्क्रीनवर, की अशा प्रकारे इथे आपण भगवंतांपर्यंत जाऊ शकतो. आणि अशा व्यक्तीच, म्हणजे ज्या तमोगुणी द्वारातून मुक्त होऊन कल्याणप्रद आचरण करणारे परमगतीला प्राप्त होतात. हे ध्यानात घेऊन आचरण करायला हवं. आणि मग पुढील श्लोकात आपल्या इच्छेनुसार कर्म करणाऱ्यांची भगवंतांनी निंदाच केली आहे. मग तो पाहूया श्लोक. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. हरे कृष्ण. अरे, जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जो शास्त्रा विरुद्ध, म्हणजे शास्त्राचा नियम मोडून स्वतःचीच मनमानी करतो, म्हणजे कामवासनेने प्रेरित होऊन जो शास्त्रविधींना सोडून देतो, त्याला कोणतीही सिद्धी प्राप्त होतच नाही आणि त्याला सुखाची अनुभूतीही मिळत नाही, परमगतीही मिळत नाही. म्हणून शास्त्र विधानानुसार काम करणं हे मानवासाठी कल्याणकारी आहे.
आणि अखेर या श्लोकाद्वारे शास्त्रात अनुकूल असं कर्म करण्याची प्रेरणा आपल्याला भगवंत देतात. ते पुढे पाहूया. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुर्मिहार्हसि. हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य करावे, अकार्य यांच्यामधील भेद जाणलं पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे जे सांगितलेलं आहे की कर्म करण्याची म्हणजे शास्त्राला धरून विधी विधानांना धरून कर्म करण्याची प्रेरणा भगवंत देत आहेत. म्हणजे काय सांगतात भगवंत की तुला कर्तव्य काय आहे अकर्तव्य काय आहे या संबंधी मी आता सविस्तर बोध केलेला आहे. शिवाय हे सांगण्यासाठी शास्त्र प्रमाण आहे. म्हणजे आपल्याला देखील हे प्रमाण आहे स्लाइडद्वारा श्लोकांद्वारा गीतोपदेशद्वारा श्रील प्रभुपादांनी केलेल्या या अनुवादाद्वारा आपण 18 दिवसांमध्ये हे 18 अध्यायांद्वारे हे आपण पाहत आहोत की काय योग्य सांगितलेलं आहे, काय अयोग्य आहे, काय कर्म करायचं आहे आणि कशा पद्धतीने जीवनाचा हा प्रवास करायचा आहे. आणि हे सांगण्यासाठी इथे जे शास्त्र जाणून घ्यायचं आहे, जी शास्त्र विधानं जाणून घ्यायची आहे, त्यानुसार योग्य कर्म करणं आवश्यक आहे. म्हणजे शास्त्रानुसार कर्म कर, त्यामुळे तुझा उद्धार होईल, असं भगवंतांनीच सांगून दिलं आहे आणि तू माझ्या परमस्वरूपाला प्राप्त होशील, असा उपदेश करून भगवंत या अध्यायाची समाप्ती करतात. आणि अशा रीतीने हा दैवासुर संपद विभाग योग नामक अध्याय इथे विराम पावतो. इति षोडशोऽध्यायः. झालेली ही उपदेश सेवा भगवंत चरणी अर्पण आहे. हरे कृष्णा. हरी बोल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा.